जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये ग्रँड ओपनिंगचं एक बॅनर तयार केला आहे. म्हणजे दुकानाचं उद्घाटन तुम्ही करता ती बॅनर आपण आज तयार केला आहे व्हिडिओमध्ये. तर बॅनर कसं तयार झालं आहे कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि चॅनलवर नवीन पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणतच असतो. चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओ. सर्वात अगोदर तुम्हाला दोन ॲप्लिकेशन लागणार आहे. एक म्हणजे पिक्सल लॅब आणि दुसरं आपलं झेड आर्चर. तर या दोन्ही ॲप्लिकेशन प्लस आपल्या मटेरियलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही सर्व डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर झेड आर्चर नावाचं ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे. त्यामध्ये आपलं डाउनलोड फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण एक झिप फाईल दिलेली आहे. तर झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट एअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे. त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे. त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता की अशा प्रकारे आपल्यासमोर ग्रँड ओपनिंगचं एक फोल्डर ओपन झालेलं आहे. तर फोल्डरमध्ये आपण एक PLP फाईल दिलेली आहे. तर PLP फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे. .plp वरती क्लिक करून तुम्ही ज्या फोल्डरमध्ये आपली फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे. तर बघू शकता काही फोल्डर ओपन झाल्यानंतर काही अशा या प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे. तर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे. ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघू शकता काय अशा प्रकारे आपली PLP फाईल एकदम खतरनाक अशी फुल HD क्वालिटीमध्ये इथे ओपन झालेली आहे. तर आता यामध्ये काही चेंज करायचे असतील तर इथे लेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता इथे ठिकाण लिहिले आहे ते इथे आपण ABC टाईप केलं आहे. तर तुम्ही इथून दुसरं म्हणजे तुमचे जे दुकान ज्या ठिकाणी असेल तिथून मराठी कबोर्ड तयार करायचं आहे. आणि इथं पण काही पण टाईप केलं ते तुमचं तिथे येऊन जाईल पत्ता काही अशा प्रकारे बघू शकता. त्यानंतर हे जर थोडं साईडला निघत असेल तर इथे रिलेटिव्ह पोझिशनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून सेंटरला करून घ्यायचं आहे प्रॉपर काही अशा प्रकारे. आता इथे शुभ असते, तर शुभ असते म्हणजे कोणी जर नेता वगैरे कोणी रिस्टार येत असतात तुम्ही तिथे त्यांचं नाव पण टाकू शकता. किंवा इथे तुम्ही तुमच्या आईबाबांना जर उद्घाटन करायला लावत असाल तर तिथे आईबाबा ऑलरेडी टाईप केलेला आहे. तर आता इथे तारीख चेंज करायची असते, इथे चेंज करायचं आहे. इथे वार दुसरा टाकायचा असेल तर दुसरा टाकू शकता फॉर एक्झाम्पल अशा प्रकारे. त्यानंतर इथे तारीख वेळ सर्व काही चेंज करू शकता. ओकेवरती क्लिक केल्यानंतर सर्व प्रॉपर अशा प्रकारे ॲडजस्ट होऊन जाईल. तर तुमच्या शॉपचं नाम जर समजा वेगळं असतं तर इथे विनायक लिहिलेलं आहे, तर हे कसं चेंज करायचं आहे. एक ॲप्लिकेशन असते इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर नावाचं. या ॲप्लिकेशनची लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ते ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. तर काही अशा प्रकारचा इंटरफेस त्या ॲप्लिकेशनमध्ये आलेला असेल. तर इथे इंडिया फॉन्टवरती क्लिक करायचं आहे. इथे तुमच्या दुकानाचं कोणतं पण म्हणजे नाव असेल ते टाकून घ्यायचं आहे. आता मी इथे फॉर एक्झाम्पल इथे गणेश टाईप करतो. इथे इंडिया फॉन्टवरती क्लिक करायचं आहे, कॉपी करायचं आहे. ओके. तर पिक्सल लॅबमध्ये परत यायचं आहे. लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि बघू शकता या टीम बॅनच्या वरती आपण एक टेक्स्ट दिलेला आहे. त्या टेक्स्टला असं लॉंग प्रेस करायचं आहे आणि इथे पेस्ट करून टाकायचं. ओकेवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता काय अशा प्रकारे इथे नेम चेंज झाला आहे. इथे रिलेटिव्ह पोझिशनवरती क्लिक करून याला पण सेंटरला किंवा पोझिशनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे याला सेंटरला घेऊन घ्यायचं आहे प्रॉपर जिथे चांगलं वाटेल तिथे. तर यामध्ये बाकी काही चेंज करायचं असेल तर तुम्ही करू शकता लेअर ऑप्शनवरती जाऊन. आणि आता सेव्ह करण्यासाठी तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कस्टमला अल्ट्रा रोटेटिव्ह सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपलं बॅनर जे आहे ते फुल HD क्वालिटीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे आणखी पण व्हिडिओ आहे ते पण बघत राहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.